एक बाई त्या गाडीला घड्याळात रात्रीचे 10 वाजले आहे. एवढ्या रात्री तुम्ही एकटेच निघालात? सर आता घाबरले होते. काय करू आणि काही ना असं त्यांना वाटत होते. ती बाई स्वतःचा पाय जमिनीला टाचीने घासत होती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्री आहे. आणखी एका हॉरर कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ही स्टोरी आपल्याला पाठवली आहे आदित्य मेंढे यांनी आणि या स्टोरीचं नाव आहे कोण होती ती. मित्रांनो, आजची स्टोरी खूप भयानक आहे. कारण जेव्हा मी ही स्टोरी वाचली तेव्हा मला पण थोडी भीती वाटली. अगोदरच्या काळात शिक्षकांना गावात खूप सन्मान देत होते. कोणताही गावात कार्यक्रम असो शिक्षकांना बोलवायचे. असंच एकदा एका छोट्या गावात कार्यक्रम होता आणि त्यासाठी त्यांनी पाटील या शिक्षकाला बोलावले होते. पण कार्यक्रम संपून जेव्हा मास्तर आपल्या घरी जात होते तेव्हा त्यांच्यासोबत भयंकर असा प्रकार घडला. आता त्यांच्यासोबत असं काय घडलं, कोण होती ती, हे सगळं तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यावर समजणार आहे. चला तर मग मित्रांनो, आपण या हॉरर कथेला सुरुवात करू. एक शिक्षक जे कराड शहरातील प्रतिष्ठित ज्युनियर कॉलेजमध्ये काम करत होते. शिक्षक असल्यामुळे त्यांचे राहणीमान आणि व्यक्तिमत्व अगदी उत्तम होते. त्यांचं नाव होतं पाटील सर. डिसेंबरचा महिना होता. अभ्यासक्रम पूर्ण होऊन रिव्हिजन चालू असताना शनिवारी किंवा रविवारी गावागावात व्याख्यान आयोजित असल्यावर त्यांना तिकडे जावे लागायचं. असंच एका शनिवारी पाटील सरांना एका लांबच्या खेडेगावात जायचं होतं. व्याख्यान दुपारचे 4 वाजता ठरवले होते. त्यामुळे सर दुपारचं जेवण आटपून 1 वाजताच्या आसपास आपली होंडा बाईक घेऊन त्या गावी जायला निघाले. तासभराच्या प्रवासानंतर एका ठिकाणी सरांनी आपली बाईक थांबवली. अजून ते हायवेवरच होते. बाजूला एका माणसाला रस्ता विचारून ते पुढे निघाले. रस्ता बरोबर होता. थोडं पुढे जाऊन पहिला लेफ्ट घेतल्यावर कमानीपासून 2 किलोमीटरचा रस्ता मापून गावात पोहोचायचे होते. 3 वाजताच्या आसपास सर गावात पोहोचले. आयोजकांना भेटून चहापाणी झाला. गावातल्या हॉलमध्ये व्याख्यान होते आणि बरोबर 4 वाजता व्याख्यानाला सुरुवात झाली. जवळजवळ 3-3.5 तास व्याख्यान आणि विद्यार्थ्याची प्रश्नोत्तरे चालली. सगळे विद्यार्थी त्यांच्या भाषणाने प्रभावित झाली होती. अभिनंदन करून सर्व विद्यार्थी तिथून निघून गेले. तोपर्यंत घड्याळात रात्रीचे 8 वाजले होते. गावच्या सरपंचाकडून सरांचा सत्कार झाला आणि त्यांनी जेवणाचा हट्ट केला. सरांना नाही म्हणता येत नव्हते आणि गावात पाहुणे आल्यावर जेवण पाणी केल्याशिवाय कोण सोडणार. मस्त कोंबड्याचा रस्त्याचं जेवण करून थोड्या गप्पा गोष्टी झाल्यावर सर निघायची घाई करत होते. तेवढ्यात काही जणांनी सरांना अडवले आणि म्हणाले, मास्तर आता लय उशीर झालाय बघा, आजची रात्र इकडेच मुक्काम करा. सर म्हणाले, नाही, घरी वाट बघतील माझी, मला निघायला हवं. तेवढ्यात त्यापैकी एक जण म्हणाला, अहो मास्तर, ते खरं आहे, पण आता जाणं बरोबर नाही. का? सरांनी विचारलं. अहो पुढचा रस्ता जरा खराब आहे, तिकडे भूतके तर रस्ता अडवतात. सर हसले आणि म्हणाले, अहो काय दादा, मी एक शिक्षक आहे, मी असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि मी मुलांना स्वतः हेच शिकवत आलो आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे. चला मी निघतो. सर कोणाचं न ऐकता रस्त्याला लागले. गाव सोडून थोडं पुढे गेल्यावर चांगला रस्ता लागला. तो रस्ता पार करून हायवेला लागायचं होतं आणि तिकडून सरळ शहरात पोहोचणार होते. सर बाईकवर हवेच्या वेगाने जात होते. मनात लवकरात लवकर घरी जायचंय हाच विचार करून ते सुसाट चालले होते. तेवढ्यात मागून जोरात हॉर्न वाजला. सरांनी बाईक हळू करून त्या गाडीला जायला जागा दिली आणि ती मोठी गाडी धूळ उडवत त्यांच्यापेक्षा जास्त वेगात निघून गेली. त्यांची नजर त्या गाडीवरच होती. तेव्हा त्यांना लांबूनच एक बाई त्या गाडीला हात करून थांबवताना दिसली. पण ती गाडी काही थांबली नाही. ती बाई तिकडेच उभी राहून दुसरी गाडी येण्याची वाट बघत होती. सर त्या बाईजवळ पोहोचले. ती हात दाखवून थांबायची विनंती करत होती. सर थांबले आणि विचारलं, काय झालं ताई, कुठे जायचंय तुम्हाला? ती बाई अस्वस्थ वाटत होती आणि रडत होती. बहुतेक काहीतरी वाईट झालं असणार असं सरांना वाटलं. माझ्या नवऱ्याचा अपघात झालाय आणि ती पुढच्या हॉस्पिटलमध्ये भरती आहे, मला तिकडे जायचंय, ती रडत रडतच म्हणाली. सर म्हणाले, ठीक आहे, बसा मागे, मी सोडतो तुम्हाला. त्या बाईबद्दल सांगायचं तर ती एक मध्यम वयाची आणि चांगल्या घरातील दिसत होती. ठीकठाक साडी आणि अंगावर सोनं, हातात छोटं गाठोडं काहीतरी बांधून घेतल्यासारखं होतं. ती सरांच्या मागे बसली, पण अजूनही ती रडत होती. सर तिला धीर देत म्हणाले, घड्याळात रात्रीचे 10 वाजले आहे, एवढ्या रात्री तुम्ही एकटेच निघालात? तुमच्यासोबत कोणी आले नाही का? अहो घरात 2 लहान पोरं आणि सासू म्हातारी आहे, त्यांना कुठं रात्रीचं नेऊ? दवाखान्यातून बाईचा फोन आला तशीच निघाले मी. मला खूप काळजी वाटत आहे. काय झालंय नीट सांगितले पण नाही तिनं.
ती बाई रडत रडतच म्हणाली, सर बाईक जमेल तेवढ्या वेगात पळवायचा प्रयत्न करत होते. थंडी असल्याने गार वारा झोंबत होता. हात थंडगार पडले होते आणि सर त्या बाईशी बोलत तिची माहिती काढत होते. अहो ताई, रडू नका, काही ना होणार त्यांना, तुम्ही शांत व्हा, असं म्हणून सरांनी बाईकचा वेग वाढवला. ती बाई अजूनही हुंदके देत रडत होती. थोडा वेळ झाला असेल त्या बाईने स्वतःला सावरलं आणि आता ती शांत बसली होती. ताई, चिंता करू नका, काही मदत लागली तर मी करेन. तिने एवढंच उत्तर दिलं. तुम्ही त्या मागच्या गावात राहतात का, सरांनी विचारलं. परत तसंच उत्तर मिळाले. सर जे काही प्रश्न विचारत होते ती फक्त त्यांना असं घुरत उत्तरे देत होती. सर दचकले. थोड्या वेळापूर्वी एवढी रडत हुंदके देणारी ही बाई आता काहीच कसं का नाही बोलत. सरांच्या मनात नाही नाही ते विचार यायला सुरुवात झाली होती. सरांनी बाईकचा वेग अजून वाढवला तशी ती बाई अशी करत होती. सर आता घाबरले होते. काय करू आणि काही ना असं त्यांना वाटत होते. अचानक त्या बाईने जो हात सरांच्या खांद्यावर ठेवला होता त्याची पकड घट्ट केली होती. जसा जसा रस्ता संपत होता तसा तसा त्या बाईच्या खांद्यावरची पकड मजबूत होत होती. सर पूर्णपणे घाबरले. भर थंडी सोसायटीच्या वाऱ्यात त्यांना घाम फुटला होता आणि ती बाई फक्त अशी मोठ्या मोठ्याने घुरत होती. अचानक सरांना कळलं की त्यांच्या बाईकचा वेग कमी झालाय. सर बावरले. हे काय होते माझ्यासोबत, कुठे येऊन फसलो मी. त्यांनी देवाचा धावा करत त्यांनी एक्सिलेटर पिळला, पण बाईकचा वेग वाढत नव्हता. सरांना कळून चुकलं होतं. ती गावातली माणसं जे काही सांगत होती ते खरं होतं आणि स्वतःवरच त्यांना आता चीड येत होती. जवळजवळ अर्धा तास झाला पण हायवे अजून लांब होता. रस्ता पूर्ण सामसूम. थांबणार तरी कुठे. सरांनी मोठा श्वास घेतला आणि अजून एक्सिलेटर पिळला, पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. तेवढ्याच सरांनी काखेतून मागच्या चाकाजवळ नजर टाकली आणि ते हैराण झाले. ती बाई स्वतःचा पाय जमिनीला टाचीने घासत होती, जेणेकरून बाईक पूर्णपणे हळू चालत होती. आणि अचानक थांब आता, वासाच्या आवाजात ती बाई म्हणाली, थांब तू. हे ऐकत्याच सरांचं शरीर थंड पडलं. खांद्यातून कळ येत होती. थांब थांब हे शब्द कानावर पडत होते. तेवढ्याच सरांना कमान दिसली आणि हायवेजवळ आपण पोचतोय हे त्यांच्या लक्षात आलं. आपण जिवंत राहतो की नाही हे सरांना कळण्यापलीकडे झालं होतं. खांद्यातून जोरात कळ, डोक्यातून घाम. त्या स्थितीत सरांनी मागचा पुढचा विचार न करता सरांनी गाडीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. तसा असा आवाज वाढत होता. कमान जवळ आली तशी सरांना वेदना असह्य झाल्या. तसाच बाईकचा तोल गेला. बाईक वाकडी तिकडी होऊन स्लिप झाली आणि सर खाली कोसळले. बाईक आणि सर दोघे पण फरफटत कमानीबाहेर जाऊन आदळले. तेवढ्याच जोरात एक किंचाळी घुमली. सर पूर्ण रणकुंडीला आले होते. भिवडत ते उठले आणि मागे पाहिले तर ती बाई कमानी आतमध्ये उभी होती आणि डोळे वटारून सरांकडे बघत करत उलट्या पावाने मागे जाऊन ती गायब झाली. सर असह्य वेदनेने परत खाली पडले. तेवढ्यात हायवेच्या कोपऱ्यावर असणारी टपरीवरील दोन माणसे धावत धावत सरांजवळ पोचली आणि त्यांना घेऊन टपरीवर आली आणि घडला तो प्रकार त्या माणसांना सांगितला. टपरीवाल्याने चहा देत सरांना सांगितलं, बरोबर 2 वर्षापूर्वी ती बाई घरून निघाली होती आणि तिचा नवरा खरंच हॉस्पिटलमध्ये होता. कुणीतरी मदत करेल म्हणून ती सर्व गाड्यांना हात दाखवून थांबवत होती, पण कोणीच गाडी थांबवली नाही. शेवटी ती एका ट्रकच्या समोर आली, पण त्या ट्रकवाल्याने तिला सरळ उडवलं आणि ती जागीच मिळाली. तेव्हापासून ती सर्व गाड्यांना हात दाखवून थांबवते आणि कमानीजवळ आल्यावरती गायब होते आणि तिच्या तावडीत जो कोणी भेटला त्याला ती सोडत नाही. तुमचं नशीब चांगलं जे तुम्ही कमानीपर्यंत आलात आणि वाचलात. सरांनी बाईक तिथेच ठेवून हॉस्पिटल गाठली. आता सर बरे आहेत, पण अजून तो विचार करून सरांच्या अंगावर काटा येतो. तर मित्रांनो, ही घटना त्यांच्याच एका विद्यार्थ्याने मला सांगितली आणि मी जशीच्या तशी तुमच्यासमोर मांडली आहे. आता ही कितपत खरी आहे की खोटी आहे हे मला माहीत नाही. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या स्टोरीला एक लाईक नक्की करायचो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याजवळ जर अशाच काहीतरी स्टोरी असेल तर माझ्या ईमेल आयडीवर नक्की पाठवा. चला तर भेटू आपण नवीन अशाच एका हॉरर कथेमध्ये. नमस्कार.